Now we'll see the explanation of the lesson The Fall of Troy, Part 2, Session 3. So let's begin. When he was commanded to tell them why the Greeks had gone, why they had left the horse behind, he pretended to tremble very much and refused to speak. म्हणजे when म्हणजे जेव्हा he was commanded to tell them why the Greeks had gone, जेव्हा त्याला आज्ञा करण्यात आली की सांग ग्रीक का बरं निघून गेले, हॅड गॉन, परफेक्ट पास्ट टेन्सचं वाक्य. वाय द ग्रीक्स हॅड गॉन, वाय दे हॅड लेफ्ट दिस हॉर्स बिहाइंड, प्रिटेंडेड टू ट्रेम्बल. प्रिटेंडेड म्हणजे त्यांनी ढोंग केलं. कशाचं? टू ट्रेम्बल. ट्रेम्बल म्हणजे असं थरथर कापण्याचं, घाबरण्याचं. ट्रेम्बल व्हेरी मच अँड रिफ्यूज टू स्पीक. रिफ्युज्ड म्हणजे त्याने नकार दिला. काय करण्यास नकार दिला त्याने? टू स्पीक. बघा इथे इन्फिनिटिव्ह आले दोन, टू ट्रेम्बल आणि टू स्पीक. अंडरलाईन करून ठेवा त्यांना. वेन ॲट लास्ट दे थ्रेटन टू किल हिम, आणि जेव्हा नंतर शेवटी त्यांनी त्याला धमकी दिली, टू किल हिम. टू किलला पण अंडरलाईन कराय, पुन्हा इन्फिनिटिव्ह फॉर्म आहे. मारून टाकण्याची त्याला धमकी दिली त्यांनी. ही स्पोक अँड टोल्ड देम द फॉल्स टेल. तो बोलला. ही स्पोक म्हणजे काय? आता हे सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य झालं. ही स्पोक अँड टोल्ड देम द फॉल्स टेल. आणि त्यांना सांगितली एक अशी बनवून कथा सांगितली त्याने. खोटी कथा सांगितली. आणि काय कथा सांगितली? ही वॉज टेलिंग द ग्रीक्स आर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर. ग्रीक लोकांना या दीर्घकालीन युद्धाने ग्रीक थकून गेले होते. अँड हॅव सेल्ड अवे इन देअर शिप्स, आणि म्हणून ते जहाजात बसून निघून गेले. ही सेड, तो म्हणाला. बट दे आर अफ्रेड ऑफ द लॉंग वॉयेज होम टू. पण त्यांना मात्र ह्या लांबवरचा जो प्रवास आहे, म्हणजे वॉयेज म्हणजे समुद्रमार्गे केलेला प्रवास, तर त्याचा त्यांना भीती पण वाटत होती. सो दे हॅड मेड दिस हॉर्स, म्हणून त्यांनी हा घोडा बनवला. अँड लेफ्ट इट ॲज अन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. घोडा तयार केला आणि समुद्र देवाला अर्पण करून तो येथे ठेवला. दे वॉन्टेड ऑल्सो टू किल मी अँड ऑफर मी ॲज अ सॅक्रिफाईस टू द सी गॉड. आणि ते मलाही मारून समुद्र देवाला बळी देणार होते. बट आय एस्केप्ट म्हणजे काय? बट म्हणजे परंतु आय एस्केप्ट, मी निसटलो. अँड हिड फ्रॉम देम, आणि त्यांच्यापासून लपून राहिलो. बट वाय डिड द ग्रीक्स मेक सच अ ह्यूज हॉर्स, सम ऑफ द ट्रोजन्स आस्क्ड. बट वाय डिड द ग्रीक्स मेक सच अ ह्यूज हॉर्स, सम ऑफ द ट्रोजन आस्क्ड. अँड द कनिंग ग्रीक मेड धिस रिप्लाय. आणि तो धूर्त ग्रीक होता जो त्यांना सापडला होता, त्याने असं उत्तर दिलं. इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग यू माईट हॅव टेकन इट इन टू युअर सिटी. जर त्यांनी दान देण्यासाठी लहान वस्तू बनवली असती तर तुम्ही ती तुमच्या शहरात नेली असती. देन द लक वुड हॅव गॉन टू द ट्रोजन्स अँड नॉट टू द ग्रीक्स. अँड दॅट इज वाय दे मेड इट टू बिग टू गो इनसाइड युअर गेट्स. मग दैव तुम्हा ट्रोजनांच्या बाजूने फिरलं असतं, ग्रीकांच्या नाही. आणि म्हणून तुमच्या दारातून आत, तुमच्या दरवाजातून आत जाऊ शकणार नाही एवढा मोठा घोडा त्यांनी तयार केला. बघा आता दे मेड वगैरे हे जे वाक्यरचना आहे, दे मेड, पुन्हा टेन्स कोणता येतो? सिम्पल पास्ट टेन्स येतो. द ट्रोजन्स वेअर डिलायटेड टू हिअर दिस. द ट्रोजन्स वेअर डिलायटेड टू हिअर दिस. हे ऐकल्यावर ट्रोजन आनंदित झाले. द ग्रीक्स हॅव गॉन, दे सेड, अँड द वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी. ट्रोजन्स वेअर डिलायटेड टू हिअर दिस. ट्रोजन्स लोकांना खूपच आनंद झाला हे सर्व ऐकल्यानंतर. द ग्रीक्स हॅड गॉन अँड द वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी. लेट अस मेक अ होल इन द वॉल अँड ड्रॅग द हॉर्स इन. चला आपण या भिंतीला आता ग्रीक्स गेलेले आहेत,
आता आपल्याला भिंतीची गरज नाही. सो लेट अस मेक अ होल इन द वॉल. चला आता या भिंतीला आपण काय करूया, एक भगदाड पाडू. अँड ड्रॅग द हॉर्स इन. आणि हा घोडा आहे ना, तो आपण ओढत ओढत कुठे नेऊ, आपल्या शहरामध्ये. देअर वाईज प्रिस्ट वॉन्ट देम नॉट टू डू सो. ट्रोजनांच्या धर्मगुरूने त्यांना तसे न करण्याचा इशारा दिला. वाईज प्रिस्ट म्हणजे काय, हुशार अशा. प्रिस्ट म्हणजे धर्मगुरू. वॉन्ट देम नॉट टू डू सो, त्याने त्यांना चेतावणी दिली, नॉट टू डू सो, हे असं करू नका म्हणून. इट मे बी अ ट्रिक दॅट विल रुइन अस, ही सेड. कदाचित ही आपल्याला नेस्तनाबूत करण्याची युक्ती असू शकते, तो म्हणाला. यू विल ब्रिंग डिझास्टर ऑन दिस सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल्स. म्हणजे परंतु भिंती पाडल्यात तर तुम्ही शहरावर मोठं संकट आणाल, संकट ओढून आणाल. म्हणजे संकट, आपत्ती कोणावर, ऑन द सिटी. केव्हा, इफ यू ब्रेक डाऊन द वॉल्स, जर तुम्ही त्या भिंती तोडल्या तर. बट दे वेर सो एक्सायटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स. पण त्यांना एवढा आनंद झाला होता, त्यांचा उत्साह एवढा होता की त्यांनी त्याच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही. दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ देअर स्ट्रॉंग वॉल इन ऑर्डर टू ड्रॅग द हॉर्स इन. आणि त्यांनी ब्रोक डाऊन केलं. ब्रोक डाऊन, ब्रेकचा पास्ट टेन्स ब्रोक आहे. आणि त्याने तोडून टाकलं काय, द पार्ट ऑफ देअर स्ट्रॉंग वॉल. त्यांच्या स्ट्रॉंग आणि मजबूत अशा भिंतीचा एक भाग त्यांनी तोडून टाकला. का, इन ऑर्डर टू ड्रॅग द हॉर्स इन. तो घोडा आतमध्ये घेण्यासाठी, त्यांच्या गेटच्या आतमध्ये घेण्यासाठी. ऑल दॅट डे द ट्रोजन फिस्टेड अँड ड्रँक अँड सेलिब्रेटेड. आणि पूर्ण दिवसभर द ट्रोजन्स फिस्टेड म्हणजे त्यांनी मेजवानी केली. मेजवानी करून, अँड ड्रँक अँड सेलिब्रेटेड, दारू पिऊन त्यांनी समारंभ साजरा केला. आफ्टर ऑल देअर सेलिब्रेशन्स दे वेंट टू स्लीप अँड स्लेप्ट साऊंडली. म्हणजे समारंभानंतर अर्थातच ते झोपायला गेले आणि गाढ झोपले. बट दॅट डे ऑफ रिजॉयसिंग वॉज सून फॉलोड बाय अ नाईट ऑफ टेरर अँड डेथ. बट दॅट डे ऑफ रिजॉयसिंग वॉज सून फॉलोड बाय द नाईट ऑफ टेरर अँड डेथ. परंतु त्या आनंदाच्या दिवसापाठोपाठ भय आणि मृत्यूची रात्र आलीच. द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेल्ड फार. ग्रीक जहाजं फार काही दूर गेली नव्हती. ॲज सून ॲज दे वेर हिडन बाय अन आयलँड दे हॅड लोवर्ड देअर सेल्स अँड ड्रॉप्ड अँकर अँड वेटेड फॉर द नाईट. म्हणजे ॲज सून ॲज म्हणजे त्यांनी ॲज सून ॲज दे वेर हिडन बाय अन आयलँड, एका बेटाच्या ते पलीकडच्या बाजूने गेल्याबरोबर, म्हणजे इकडनं ते दिसत नव्हते, राईट. ॲज सून ॲज दे वेर हिडन बाय अन आयलँड. ॲज सून ॲजची रचना केली बघा, हे केल्याबरोबर ते केल्याबरोबर. तसं आपण तिथे ॲज सून ॲजच्या जागी नो सूनर किंवा हार्डली वगैरे ते वापरतो आपण. पुढच्या याच्यामध्ये आपण ते बघणारच आहोत. ॲज सून ॲज दे वेर हिडन बाय अन आयलँड दे लोवर्ड देअर सेल्स. म्हणजे एका बेटामागे झाकली गेल्यावर त्यांनी जहाजाची शिडं उतरवली, नांगर टाकले आणि रात्रीची वाट पाहत राहिले. इन द डार्कनेस द फ्लीट सेल्ड बॅक अँड द लीडिंग शिप विच वॉज अगॅमेनॉन्स बोर अ रेड लाईट हाय ऑन इट्स मास्ट. अंधार पडल्यावर जहाजांचा तांडा परत फिरला. ॲगॅमेनॉनचं जहाज जे सर्वात पुढे होतं त्याच्या उंच डोलकाठीवर लाल दिवा लागलेला होता. बोर अ रेड लाईट हाय ऑन इट्स मास्ट. द ग्रीक हू वॉज वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट क्रेप्ट टू द वुडन हॉर्स अँड गेव द सिग्नल. जो ग्रीक होता, हू वॉज वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट, तांडा परत फिरण्यावर लक्ष ठेवून असलेला ग्रीक लाकडी घोड्याखाली सरपटत गेला. लाकडी घोड्याखाली सरपटत गेला. क्रेप टू द वुडन हॉर्स.
अँड गेव द सिग्नल, आणि तिथे जाऊन त्याने काय दिला? सिग्नल दिला, इशारा दिला. द साईड ऑफ द हॉर्स ओपन्ड, म्हणजे घोड्याची एक बाजू उघडली. द ग्रीक्स क्लाइम्ड आउट अँड ओपन द गेट्स. द ग्रीक्स क्लाइम्ड आउट म्हणजे काय? ग्रीक सैनिकांनी बाहेर उड्या मारल्या अँड ओपन द गेट्स म्हणजे दरवाजे उघडले. द होल ग्रीक आर्मी एंटर द स्लीपिंग सिटी, म्हणजे संपूर्ण ग्रीक पलटणीने झोपलेल्या शहरात प्रवेश केला. कोणत्या शहरात? ट्रॉय सिटीमध्ये. इमिजिएटली द ग्रीक्स set fire to houses and towers and palaces and began to burn and kill. ग्रीकांनी ताबडतोब घरे आणि मनोरे आणि राजवाडे यांना आगी लावून ट्रोजन लोकांना मारून टाकायला आरंभ केला. and began to burn and kill, पेटवून द्यायला आणि मारून टाकायला सुरुवात केली. Troy was filled with the sight of leaping flames and the sound of shouting and the noise of weapons and cries of weeping women. म्हणजे ट्रॉय शहर लपेटत्या ज्वाळांनी आणि आरडाओरडाने, शस्त्रास्त्रांच्या आवाजाने, रडणाऱ्या स्त्रियांच्या किंचाळ्यांनी भरून गेले. ट्रॉय कशाने भरून गेले? द ट्रॉय वॉज फिल्ड विथ द साईट ऑफ लिपिंग फ्लेम्स, म्हणजे लपेटत्या ज्वाळांनी, द साऊंड ऑफ शाउटिंग, आरड्याओरड्याने, शस्त्रास्त्रांच्या आवाजाने, नॉईज ऑफ वेपन्स अँड द क्राईज ऑफ वीपिंग वुमेन, आणि रडणाऱ्या स्त्रियांच्या किंचाळ्यांनी ते ट्रॉय भरून गेलं. द स्लीपिंग ट्रोजन्स sprang आउट ऑफ देअर बेड्स बट दे वेअर टेकन बाय सरप्राईज. झोपलेले ट्रोजन लोक अंथरुणातून बाहेर आले, ते भयचकित होऊन गेले. Their enemies were right inside their walls, and many of the Trojans were killed before they could put on their armor and seize their weapons. ते शत्रू खुद्द त्यांच्या भिंतीच्या आतमध्ये आले होते, आणि कितीतरी ट्रोजन आपली चिलखतं घालून शस्त्र पकडण्याच्या आतच मारले गेले. Trojans were killed before they could put on their armors and seize their weapons. शस्त्र पकडण्याच्या आतच किंवा चिलखत घालण्याच्या आतच त्यांना मारून टाकण्यात आलं. A bright light lit up the night sky as palaces and the houses, temples and towers went up in flames. राजवाडे, देवळे, घरे, मनोरे ज्वाळांनी वेढलं गेलं, आणि त्यामुळे रात्रीचं आकाश भगभग त्या प्रकाशानं उजळलं. आता याच्यामध्ये पास्ट टेन्सचा भरपूर वापर आला आहे बरं का. वेंट अप इन फ्लेम्स. द ट्रोजन्स फॉट ॲज वेल ॲज दे कुड. ट्रोजनने लढण्याचा प्रयत्न केला. फॉट म्हणजे लढले ते. ॲज वेल ॲज दे कुड, त्यांना जेवढं शक्य होतं तेवढं. बट इट वॉज ऑल इन वेन, पण सगळं काही व्यर्थ होतं. ओल्ड किंग प्रियम वॉज किल्ड and all his brave sons. वृद्ध राजा प्रियाम त्याच्या सर्व शूर अशा मुलांसह मारला गेला. हेक्टर्स वाईफ and his mother and sister were carried off as slaves by the conquerors. हेक्टरची पत्नी, त्याची वृद्ध आई आणि बहीण यांना जेत्यांनी, म्हणजे कॉन्करर्स म्हणजे जे विजेते होते ग्रीक्स, त्यांनी गुलाम बनवून आपल्याबरोबर नेलं. Their fate was in contrast to Helen's when King Menelaus rushed through the city looking for her and found her in her palace. त्यांचं नशीब हेलनप्रमाणे बलवत्तर नव्हतं. राजा मेनेलस तिला शोधण्यासाठी शहरभर धावला, तेव्हा ती त्याला तिच्या राजवाड्यात सापडली. She hung her head in shame and sorrow. She hung her head in shame and sorrow. She hung her head in shame and sorrow as she faced her former husband. आपल्या पहिल्या नवऱ्यासमोर जाताना शर्मेने आणि दुःखाने तिची मान खाली गेली होती. Her voice was choked
with emotions and she could not speak. Her voice was choked with emotions म्हणजे भावनांचा अतिरेक झाल्याने तिचा कंठ दाटून आला होता आणि ती बोलू शकत नव्हती. But Menelaus forgave her and she went back with him, for it was only Aphrodite who had turned her heart away from her home and her husband and her child. पण मेनेलॉसने तिला क्षमा केली आणि ती त्याच्याबरोबर परत गेली, कारण तिचं घर, तिचा नवरा, तिची मुलं यांच्यापासून तिने मन दुरावण्यास ॲफ्रोडाईटच कारणीभूत होती. When morning came, nothing was left of the proud rich city that had resisted attack for 10 years. सकाळ झाली तेव्हा 10 वर्ष हल्ल्याला तोंड देणाऱ्या त्या शहराचा अभिमान, वैभव काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. So I hope you must have enjoyed this lesson. Thank you very much.